नमस्कार, मी प्रसन्न जोशी. 0 आवर मध्ये आपलं स्वागत. यंदा मान्सून महाराष्ट्रात नेहमीच्या वेळेआधीच म्हणजे जून ऐवजी मे मध्येच दाखल झालाय आणि आल्या आल्या पावसानं दणका, खरं तर दणके द्यायला सुरुवात केली. मुंबई आणि पावसाचं तर लव्ह अँड हेट रिलेशनशिप असतं, मात्र यंदा या पावसानं मुंबईची आल्या आल्याच तुंबई केली आहे. महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नागपूर सारख्या प्रमुख शहरातही पावसानं कमी अधिक प्रमाणात रोजच्या धावपळीची गती कमी केली. अनेक ठिकाणी पाणी साचल्यानं आणि नद्यांची पातळी वाढल्यानं लोकांची तारांबळ उडाली. शेतकऱ्यांसाठी पावसानं वेळापत्रक पाळलं असलं तरी अतिपाऊस मारक ठरू नये अशी ही अपेक्षा आहे. आणि या सगळ्या परिस्थितीत हवामान खात्यानं सोमवारी मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट दिला होता. मात्र सोमवारी दुपारी पावसाचा जोर वाढल्यानंतर मुंबई हवामान प्रादेशिक विभागाकडून हा अंदाज बदलण्यात आला आणि आता नव्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगडमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये घाटमाथ्यावरती जोरदार पाऊस होतोय. मुंबईमध्ये तर वेगळीच परिस्थिती आहे. मुंबईत अंधेरी, वांद्रे, गोरेगाव, नवी मुंबई, ठाणे परिसरात सगळीकडे अंधार आणि आभाळ दाटून आलं होतं. मुंबईसह उपनगर, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट त्यामुळे देण्यात आला. आज दिवसभर पावसाच्या या पहिल्या फेरीतच मुंबईतील सार्वजनिक व्यवस्था, वाहतूक, जनजीवन याचा बोऱ्या वाजला. रस्ते, वस्त्या, नाले, गटारे या सगळ्यांना पाऊस पाण्यानं अक्षरशः तुंबवून टाकलं. मात्र गेल्या काही वर्षात मुंबईत जोमानं सुरू झालेल्या मेट्रोच्या विविध मार्गिका आणि स्थानकं यांनाही पावसानं पाण्याखाली घातलं. रेल्वे मार्गिकांचं काय वेगळं सांगायचं. हजारो कोटी रुपयानं कररूपानं केंद्राच्या तिजोरीत भरणाऱ्या मुंबईची जीवनवाहिनी लोकल सेवा पहिल्याच पावसात कुठं खोळंबली तर कुठं मंद झाली. मुंबईच्या पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर वाढला तर दक्षिण मुंबईतही अतिमुसळधार पाऊस कोसळल्यानं तेथील सरकारी आणि खासगी कार्यालय, मंत्रालय इथं जाणाऱ्या नोकरदारांची पंचायत झाली. आणि या सर्व स्थितीमुळे मुंबईकरांच्या मनात पुन्हा तोच सवाल येतोय की हाल कुठपर्यंत. आधी काँग्रेस शिवसेनेवर खापर फोडत होती, मग भाजप शिवसेनेवर आळ घेऊ लागले आणि आता काही वर्ष प्रशासक आहेत. आयुक्त, मुंबई महापालिकेचा आयुक्त हा सार्वजनिक प्रशासनाला म्हणजेच मुख्यमंत्र्यांना म्हणजेच सरकारला म्हणजे भाजपला एका अर्थानं उत्तरदायी असल्यामुळे मग आता प्रश्न कुणी कोणाला विचारायचे. आणि त्यामुळे शिवसेना भाजपला प्रश्न विचारते. या राजकीय चिखलफेकीत मुंबईकरांचे अश्रू मात्र पावसात वाहून जातात आणि हा मुंबईकर फक्त स्पिरिटच्या नावानं, मुंबई स्पिरिटच्या नावानं जगत राहतो. आज किती मुंबईची तुंबई झाली तरी उद्या हाच मुंबईकर लोकलला लटकलेल्या अवस्थेत ऑफिसला जाणार आणि त्याचं दुर्दैव असेल तर मात्र या ओल्या दमट वातावरणातला खांबावरचा हात सुटून, रेल्वेच्या डब्यातल्या खांबावरचा हात सुटून कदाचित तो ट्रेन खाली सुद्धा येणार, कारण असं घडलेलं आहे. हेच मुंबईच्या नशिबी आहे का? आणि या बाबतीत आजचा 0 आवर प्रश्न विचारणार आहे आणि त्याला निमित्त ठरलेलं आहे ते म्हणजे उद्धव ठाकरे यांनी विचारलेला प्रश्न, उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका, भाजपवर केलेली टीका. दरम्यान आदित्य ठाकरेंनी जी ही टीका केली त्याच्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत, कारण त्यांनी जोरदार आज आदित्य ठाकरेंनी खास करून जणू काही मुंबईतल्या या पावसाचं निमित्त करून, मुंबई महापालिका निवडणुका तोंडावरच आहेत त्याचं निमित्त करून त्यांनी भाजपवरती टीका करायची एकही संधी सोडली नाही. मुंबईची आजची परिस्थिती पाहता पावसाळ्याचे येते किमान 3 महिने कसे जाणार याची आता चिंता शासन, प्रशासन आणि सामान्यांना सतावल्याशिवाय राहणार नाही. याच्या एकाच दिवसात विविध ठिकाणी पावसाचा कहर कसा होता ही दाखवणारी दृश्य पाहूया. मुंबईमध्ये आज असा ठिकाण नसेल की जिथे पावसानं हाहाकार उडवला, पावसानं ठिकठिकाणी पाणी तुंबवून ठेवलं. पावसामुळे तिकडची वाहतूक किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असेल, खासगी वाहतूक व्यवस्था असेल यांची पूर्णतः वाट लागली होती. मान्सूनची एंट्री आणि मुंबईला कसा ब्रेक बसला ते आपण पाहतोय. ही दृश्य आहेत काही विविध ठिकाणची. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतची दृश्य आहेत. त्यामुळे आता परिस्थिती काही प्रमाणात मर्यादेत असली तरी ही परिस्थिती बदलू शकते. हिंदमाता परिसर म्हणजे मुंबई पाण्याखाली जाण्याचं जणू एक पॅरामीटर ठरलेलं आहे. हिंदमाता दादर मधला आहे परिसर आपण बघतोय. शिवसेनेचा आरोप आहे की 2 वर्षापूर्वी इकडचं पाणी असं साठत नव्हतं, मात्र आता असं काय झालं की पाणी साठायला लागलंय. मशीद रेल्वे ट्रॅक आपण पाहतोय. मशीद बंदरच्या इकडच्या या स्टेशनच्या बाहेरचा जणू काही तिकडे तलाव भरलेला आहे, स्विमिंग पूल असावं अशा प्रकारचं चित्र आहे. मात्र हा रेल्वे ट्रॅक यावर विश्वास ठेवा आणि या जवळपास 2.5-3 फूट भरलेल्या पाण्याच्या रेल्वे ट्रॅकवरून हे रेल्वे प्रवास करतात. माटुंगा रेल्वे स्टेशनची सुद्धा आपण ही दृश्य पाहतोय. याने आपल्याला कल्पना येऊ शकते मुंबईकरांचं हे आयुष्य कसं आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये वेळ काढत तुम्ही गाडीचा तर विचारच करू शकत नाही. तुम्ही मान्सूनची एंट्री आणि मुंबईला ब्रेक. खार रोड मुंबई सकाळी 11:15 वाजताची दृश्य आहेत.
सकाळची ही वेळ मुंबईकरांची एकतर लांब अंतर लांब कोणी वसई विरारवरून येतोय, कोणी बदलापूरवरनं, कोणी डोंबिवली कल्याणवरून येतंय, कुणी पनवेलवरून येतोय. या सगळ्या मंडळींनी ज्याच्यावरती भरोसा ठेवायचा तो रस्ता वाहतूक आणि रेल्वे वाहतूक, या सगळ्याची ही पंचायत कशी अवस्था झाली होती. चुनावटीची दृश्य आपण पाहतोय. इमारतीमध्ये राहणाऱ्यांना किमान सुरक्षा तरी असते, पण ज्यांच्या वस्त्या जमिनीवरती आहेत त्यांनी काय करायचं, कारण त्यांच्या घराघरामध्ये पाणी घुसलं. माहीमधली एक जुनी इमारत सुद्धा पडली होती. दरवेळी येणारा पाऊस किमान एका बिल्डिंगचा बळी घेतो आणि ही तर सुरुवात आहे. मागच्या वेळी पावसाची सुरुवात एक मोठा बोर्ड पडून झाली होती, बिलबोर्ड ज्याला म्हणतात, आणि त्याच्यात अनेकांचे जीव गेले होते. यावेळी एक छोटी इमारत कोसळली आहे. आता यापुढे फक्त इमारती मोजायच्या का? कारण दरवेळी महापालिकेचं एकच कारण आम्ही नोटीस लावली होती, लोक रिकामे करत नाहीत. लोक म्हणतात की महापालिकेने काही केलं नाही. मंत्रालयातली दृश्य आहेत. मंत्रालय, महाराष्ट्राची सत्ता जिथून चालते ते मंत्रालय. किमान हे मंत्रालय तरी सुरक्षित असावं, पावसापासून जरा वेगळं असावं, जिथे नीट काम होतंय. पण प्रेक्षकांनो ऐका तुम्ही, आज मंत्रालय दुपारी 3 वाजता रिकामं झालं, कारण सरकारनंच अलाव करून टाकलं होतं. सरकारनेच मान्यता दिली होती की तुम्ही सगळे घरी जा, कारण पाऊस खूप कोसळतोय. जर का कामाच्या दिवशी इतर कुणालाही जी मुभा मिळत नाही ती मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना जरूर देण्यात यावी, कारण सुरक्षा महत्वाची आहे. पण हे लक्षात घेऊया की ज्यावेळी बाकीचे लाखो लोक, कर्मचारी आणि जे पांढरपेशी असतात ते नोकऱ्या करत असताना सगळ्यांना ती सोय सवलत मिळत नाही की दुपारी 3 वाजता घरी जावं. मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांना यासाठी देण्यात आलं, कारण वाढता पाऊस आणि मंत्रालय परिसरात सुद्धा पाऊस अशाच प्रकारे पाणी तुंबलं होतं. मुंबईचा पाऊस सर्वात आधी सर्जिकल स्ट्राईक करतो तो मुंबईच्या सर्व वाहतूक व्यवस्थांवर. लोकल ट्रेन, बेस्टच्या बस, रिक्षा, टॅक्सी, खासगी गाड्या आणि आता गेल्या काही वर्षात मुंबईत वाढत जाणाऱ्या मेट्रोच्या जाळ्यालाही यंदाच्या पावसानं विस्कळीत करून टाकलं. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतूक तर प्रभावित होतच होती, पण किमान ज्यांचा ट्रॅक पूर्णतः वेगळा आहे, आधुनिक बांधकाम आहे, अधिक प्लॅन नियोजित स्वरूपात केलेलं बांधकाम आहे, त्या मेट्रोचा सुद्धा कसा बोऱ्या वाजला हे ॲक्वा लाईन मेट्रो 3 मार्गिकेच्या बाबतीत बघायला मिळालं. काहीच दिवसांपूर्वी ज्याचं उद्घाटन झालं होतं त्याची अवस्था आज आपल्याला बघायला मिळाली. दरम्यान आज आदित्य ठाकरे यांनी या मुंबईच्या सगळ्या परिस्थितीवरती जोरदार टीका केली. सगळीकडे ते फिरत होते. मेट्रो स्टेशन असेल जिकडे पाणी साचलं होतं, हिंदमाता जिथे नेहमी पाणी साचतं पण गेली 2 वर्ष शिवसेनेच्या काळात पाणी साचलं नव्हतं असा त्यांचा दावा आहे, आणि केम्स कॉर्नर हा दक्षिण मुंबईतला भाग आहे. इथे आदित्य ठाकरेंनी भेटी दिल्या. या भेटींचा सरळ अर्थ म्हणजे आदित्य ठाकरे आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा चेहरा असणार आहेत आणि आदित्य ठाकरे भाजपच्या विरोधातला चेहरा बनवला जाणार आहे. मुंबईची महापालिकेवरती 25 वर्ष सत्ता भोगणाऱ्या शिवसेनेला आतापर्यंत काँग्रेस आणि भाजपची टीका सहन करावी लागली. मात्र आता गेली काही वर्ष मुंबई मनपावर आयुक्तांचं राज्य असल्यानं पर्यायानं भाजपचं शासन सुरू आहे, आणि म्हणूनच ठाकरेंच्या शिवसेनेचे आदित्य ठाकरे यांनी ही संधी सोडली नाही आणि दिवसभर पाणी तुंबलेल्या ठिकाणांना भेटी देत सगळं मीडिया अट्रॅक्शन स्वतःवरती आणलं आणि भाजपला खलनायक ठरवलेलं आहे, आणि भाजपला मात्र यावर उत्तर द्यावी लागली. आपण आज पाहतात तर गोल देवळाचं मला परिसरचं दाखवलं. हिंदमाता 3 वर्ष पूरमुक्त होतं, तिथे पाणी भरलेलं आहे. मंत्रालयासमोर पाणी भरतं, नेपिन्सी रोडला पाणी भरतं, नरिमन पॉईंटला जेव्हा पाणी भरतं, कारण साधारणपणे जिथे मुख्यमंत्री स्वतः फिरतात तिथे असं पाणी भरायला लागलं. हे धक्कादायक आहे. आपण पाहिलं असेल हा पहिला पाऊस नाहीये. मागच्या आठवड्यात अंधेरी सबवेमध्ये झालं होतं, साकी नाक्याला त्याच्या आदल्या आठवड्यात झालं होतं. एकंदर मुंबईचे हाल भाजपच्या भ्रष्टाचारामुळे झालं, एशनशीच्या भ्रष्टाचारामुळे झालं. हे सगळं कुठे यंत्रणा बंद पडली आहे हे कळणं गरजेचं आहे. मेट्रो स्टेशनमध्ये भिंत खचू कशी शकते, भिंत पडू कशी शकते? जीवाला हा धोका नाहीये का? मुळात कॉन्ट्रॅक्टरसाठी हे सगळं काही चाललंय. लाडका कॉन्ट्रॅक्टर ही योजना आपल्या राज्यात आपलं दिसतं. काम चालू तर उद्घाटन कशाचं केलं नेमकं? म्हणजे गडबड. भाजपचं सरकार पैसे खात आणि खोटं बोलतं हे आपल्याला कळलंय. मेट्रोच्या कामातून एक तर प्रत्येक स्टेशनमध्ये एस्केलेशन किती झालं याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे. पण आज हे पाणी तुंबलं कसं हे देखील प्रश्न आहे. आणि तुम्हाला जर सोडत नसतील, माध्यमांना जर सोडत नसतील, मग देशात काही इमर्जन्सी लागू झाली आहे का? त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी क्रिकेटच्या भाषेमध्ये पूर्ण पिच त्यांचाच होता, कारण आता सत्ता नाही महापालिकेवर, आणि महापालिकेवर आहे प्रशासक किंवा महापालिकेचा सगळा कारभार आयुक्त म्हणजे पर्यायानं सामान्य प्रशासन म्हणजेच मुख्यमंत्री म्हणजेच भाजप सरकार, आणि त्यामुळे बोट दाखवलं जातंय भाजपकडे. आदित्य ठाकरेंनी एकही संधी सोडलेली नाही. या बाबतीतली चर्चा सुरू करण्यापूर्वी पहिल्यांदा आपण जाणार आहोत आजच्या माझा पोल सेंटरला जाऊन आजचा प्रश्न बघणार आहोत, ज्याच्यावर आम्हाला तुमच्याकडून उत्तरं पाहिजेत, प्रतिक्रिया पाहिजे. आजचा प्रश्न आहे, भाजपच्या ताब्यात असलेल्या मुंबई पालिकेनं एकाच पावसात शहर बुडवून दाखवलं. आदित्य ठाकरेंच्या आरोपांशी तुम्ही सहमत आहात का?
होय किंवा नाही उत्तर देऊ शकता. आमच्या एक्स वरती जाऊन म्हणजे एक्स ट्विटर अकाउंटवरती जाऊन किंवा फेसबुकवर, युट्यूबवर किंवा इंस्टाग्रामवर जाऊन तुम्ही या प्रतिक्रियेला प्रतिसाद देऊ शकता. शिवाय कमेंट्स लिहू शकता. तुमच्या काही निवडक कमेंट्स आम्ही आजच्या कार्यक्रमात दाखवणार सुद्धा आहोत. यानंतर आपण थेट जाणार आहोत गेस्ट सेंटरला, जिथे माझ्यासोबत आहेत आशिष शेलार, स्वतः भाजपचे